आज अंबरनाथ शिवमंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीला येऊन दर्शन घेतलं, मनोभावे पूजा केली आणि एक समाधान होतं जेव्हा या मंदिरामध्ये आल्यानंतर. आणि या मंदिराचा या शिवशंकराचा आशीर्वाद जो आहे हा माझ्या पाठीशी, पूर्ण परिवाराच्या पाठीशी अगोदरपासूनच आहे. म्हणून आज इथपर्यंत जो आहे आम्ही पोचलो, 3 वेळा खासदार झालो आहे. आणि मला वाटतं जे मागितलं त्या गोष्टी ज्या आहेत ह्या देण्याचं काम जे आहे नेहमीच जे आहे हे भगवंत करत असतो. आणि 1000 वर्ष जुनं प्राचीन हे शिवमंदिर आज आपण पाहत आहे की लाखो लोक या शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत आहेत. आणि आता त्याच्याबरोबरच हे शिवमंदिरच्या आजूबाजूचा परिसर आपण पाहता की 8-9 एकरचा परिसर हा देखील एक कॉरिडॉरचं स्वरूप घेतो आहे. घाटाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये संपत देखील आलेलं आहे. जे कुंड होतं, एक प्राचीन कुंड होतं, त्या कुंड देखील त्याला देखील रिज्युनेट करण्याचं काम काळ्या पाषाणामध्ये ते देखील आपण केलं. आणि भविष्यामध्ये पूर्ण हा परिसर 8-9 एकरचा आपल्याला सुशोभित झालेला पाहायला मिळेल. मला वाटतं हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर 12ही महिने, महिन्याचे 30ही दिवस जे आहे हे लोक इथे येतील. आणि इथे आल्यानंतर जे आहे या परिसराचा विकास झाल्यानंतर इकडच्या लोकल इकॉनॉमीला देखील चालना मिळेल. इकडच्या लोकांना देखील त्यांचा उद्योगधंदा जो आहे तो वाढण्यामध्ये मदत होईल.